मराठी मातीतील खेळ असलेला खो खोचा रणसंग्राम आता तेलंगणाच्या भूमीत पेटणार असून महाराष्ट्राची फौज जेतेपदाचा झेंडा रोवण्यासाठी सज्ज झाले आहे. काझीपेठ येथील रेल्वे ग्राउंडवर 11 ते 15 जानेवारी 2026 दरम्यान होणाऱ्या 58व्या पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो खो असोसिएशनने आपले पुरुष व महिला संघ जाहीर केला आहे. हे संघ सहभागापुरते नसून जेते पदावर दरारा निर्माण करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरले आहेत. स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिर बीड येथील राजश्री शाहू कन्या शाळेच्या मैदानावर यशस्वीरित्या पार पडले. या शिबिराचा समारोप महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे माजी सरचिटणीस प्राध्यापक जनार्दन शेळके व सरचिटणीस प्राध्यापक डॉक्टर चंद्रजीत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. दोन्ही संघ सुवर्ण पदक जिंकतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर महाराष्ट्राचे दोन्ही संघ काझीपेठ तेलंगणा येथे रवाना झाले.